नमस्कार. आज आपण पाहणार आहोत नवरात्री व्रताविषयी माहिती. कारण ज्यांना या व्रताची माहिती नसते त्यांच्यापर्यंत आजच्या दिवसात ही माहिती पोहोचेल व भाग्यात लिखित परिवारातील प्रत्येकाला हे व्रत करता येईल. नवरात्र घटमाळा. पहिली माळ विड्याची पाने, दुसरी माळ बेलपत्र, धोतरा किंवा रुई, तिसरी माळ दुर्वा किंवा झेंडू, चौथी माळ मोगरा किंवा जाईजुई, पाचवी माळ तुळशी, सहावी माळ गुलाब व कमळ, सातवी माळ शेवंती किंवा कृष्णकमळ, आठवी माळ लाल जास्वंद, नववी माळ लिंबू. आता नवरात्र म्हणजे काय? त्याला शारदीय नवरात्र का म्हणतात? अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवात शारदीय नवरात्र म्हणतात. 9 दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. 10व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते. नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्यावर, आपल्या घरावर, कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनपूर्वक केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख आणि समाधान नांदते. नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा आणि त्यासाठी काय काय करावे? तर नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजेच शक्ती उपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटुंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवतो, अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा? ज्या घरात स्वयंपाक व उपजीविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्मही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदैवते आपण सांभाळली पाहिजे. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे. कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर 12 वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र, या मार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडित झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही, पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. वेदिका म्हणजे काय? वेदिका म्हणजे शेत. शेतातील काळी माती आणून एका पत्रावळीवर बोटाचे उभे पेर उंचीचा व वीतभर लांब रुंदीचा सपाट ढीग करून 1 मूठभर धान्य त्यात पेरावे. हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगवून घ्यावे. यामध्ये सप्तधान्य येतात: तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद आणि मूग. पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्याम वेदिकायै नमः म्हणून गंधफूल वाहून पूजा करावी. सप्तधान्येभ्यो नमः असे म्हणून त्या शेतात तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद आणि मूग ही धान्ये पेरावीमह पर्जन्याय नमः म्हणून
त्यावर पाणी शिंपडावे. नंतर त्यावर वरुण देवतेची स्थापना करावी. काही जण वरुण म्हणजे कलश मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात. त्यावर काही जण नारळ ठेवतात, तर काही जण ताम्हण ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात. नंतर दीपाची प्राणप्रतिष्ठा करावी लागते, कारण शक्तीचे स्वरूप हे तेजोमय आहे. त्यासाठी जड धातूची समई किंवा नंदादीप वापरावा. यासाठी 2 समयांची योजना करावी. त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू राहते. विड्याच्या पानावर कुंकुवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ हे देवाकडे ठेवावे. नवरात्रात इतर देवतांची षोडशोपचार पूजा करावी. टाक जागेवरून न हलविता फुलाने फक्त पाणी शिंपडावे व उपचार करावेत. सकाळ संध्याकाळ आरती करावी. देवीची स्तोत्रे, आरती, जोगवा म्हणावेत. ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, देवी अथर्वशीर्ष इत्यादी जे शक्य होईल त्याचे पठण करावे. उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात. आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत स्तवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते. ललिता सहस्त्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करते. ह्या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पूजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची पद्धती स्पष्ट करते. ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने तिच्या सर्व भक्तांची इच्छा पुरविल्या जातात. तिचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. पुरुषांनी पठण करताना त्यातील ओंकाराचा उच्चार करावा. स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता फक्त पठण करावे. नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय? उपवास ह्या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे, त्याची सतत आठवण करणे. त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे. नवरात्रात 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करते. त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराची सूत्रे ज्या व्यक्तीकडे येतात तिने ते उपवास करावेत. म्हणजेच त्या कुटुंबातील कुळांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावे. परमेश्वराचे सान्निध्य लाभावे, त्याची सतत आठवण राहावी हा उद्देश आहे. ह्यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे. उपवास आहे म्हणून खिचडी, बटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जडत्व येते, शरीर लवकर थकते, पोटात गेल्याबरोबर निद्रा येते, मग उपवास आराधना होत नाही. म्हणून हलके भाजके अन्न, दूध व फलाहार घ्यायचा. शिवाय जड पदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढतो, त्याचा निचरा होत नाही. तोपर्यंत जांभया, आळस येत राहतो. बऱ्याच बायका नवरात्रात तांबूल सेवन करतात, पण तांबूल रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही. देवीला तो प्रिय आहे म्हणून तो नैवेद्यात समाविष्ट असावा, पण त्याचे सेवन करू नये. शरद ऋतूत पावसाळा संपल्याने नद्यांना गढूळ पाणी आलेले असते. निसर्गात अनेक जीव निर्माण होतात. काही मानवाला अहितकारक असतात. असे पाणी पोटात जाते व जड अन्नाचे सेवन यामुळे अनेक रोग शरीरात ठाण मांडून बसतात. आपले व्रताच्या दृष्टीने होणारे सात्विक आहाराचे सेवन रोगांचे उच्चाटन करते. म्हणून देवाला प्रार्थना केली जाते, जीवेत शरदः शतम, म्हणजे आपण 100 शरद ऋतू पाहावे ही प्रार्थना केलेली असते. व्रताचे नियम काय आहेत? जे नवरात्र व्रत आचरतात त्यांनी 9 दिवस केशकर्तन करू नये, गादीवर झोपू नये,
दुसऱ्यांच्या घरी अंथरुणावर झोपू नये अथवा बसूही नये, पायात चप्पल घालू नये. पण आजकाल हे शक्य होत नाही. मन शांत ठेवावे, परान्न घेऊ नये, उगाच चिडचिड करू नये. व्रत करतानाच ते समजावून घेऊन करावे. आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करतो आहे हे लक्षात घ्यावे. स्वतःला काय झेपणार आहे हे पाहावे, म्हणजेच थोडक्यात स्वतःच्या शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे. जर व्रत करणे गरजेचेच आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडते असे आहे, तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढे आचरणे शक्य आहे तेवढे प्रामाणिकपणे करावे. त्याला सतत प्रार्थना करावी, हे देवा, हे माझ्याकडून करवून घे. व्रताचा अर्थ समजावून घेऊन व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते, यात शंका नाही. हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे, अशी देवीला प्रार्थना करावी. व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआपच येते. नवरात्रात जर सुतक आले किंवा सोहेर आले तर ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र उत्सव करावा. नवरात्र बसल्यानंतर असेच आले तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडून दाखवून घेऊन त्याचे लगेचच उत्थापन करावे. अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये. कुमारी पूजा. नवरात्रात कुमारी पूजा हा महत्त्वाचा विधी आहे. जमल्यास दररोज एक प्रमाणे 9 दिवस कुमारिकांची पूजा असते. न जमल्यास 1 दिवस तरी कुमारिका पूजन करावे. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात. 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्यास सुरुवात करतो, म्हणून 10व्या वर्षानंतर कुमारिकांनाही 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी, 9 वर्षांची दुर्गा व 10 वर्षांची सुभद्रा अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावे व तिची पूजा करावी. दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक स्तुतिपर श्लोक आहेत की ज्याद्वारे भगवतीला आठविले जाते. विश्वाचे कल्याण करणारी कल्याणरूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्ष प्राप्ती करून देणारी निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यात आहे. देवीची सतत स्तुती केल्याने प्रज्ञा जागृत होते. सौंदर्य लहरी हे शक्ती स्वरूप ज्ञानावर रचलेले आहे. सौंदर्य लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत. भक्तियुक्त अंतःकरणाने लोक ते म्हणू शकतात. देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचे पठण करणे हा अतिशय आनंददायक अवर्णनीय अनुभव आहे. म्हणून असे श्लोक रोज घरी मोठ्याने म्हणले पाहिजेत किंवा सर्वांनी एकत्र बसून म्हणले पाहिजेत. सर्वांच्या कल्याणाची इच्छा केली पाहिजे. पूर्वी प्रत्येक घरात देवालयात पहाटे असे श्लोक म्हणले जायचे. तसेच दुपारी आणि संध्याकाळी ही म्हणले जात. नवरात्रात दररोज विशिष्ट संख्येने सप्तशतीचे पाठ करावेत. हे पाठ पूजकाने स्वतः किंवा उपाध्यायांकडून करवून घ्यावेत. यामध्ये सुद्धा देवीची भरपूर स्तुती केलेली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहीसे होते. भक्ताने नुसते स्मरण केले तरी तू विद्येचे दान देतेस. तू दारिद्र्य आणि दुःख दूर करतेस इत्यादी स्तुतीपर प्रार्थना आहे. हे पाठ कुळाचे कल्याणच करतात.
मालाबंधन म्हणजे काय? नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व शेवटी विजया ही तिची रूपे आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण पुष्पे, नंतर 3 दिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती, तुळशीच्या मंजिऱ्या व नंतर पांढरी सुवासिक फुले ह्यांची माळ करावी. दीप प्रज्वलन म्हणजेच तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृदयातील जो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी 2 जड समया ठेवाव्यात व 9 दिवस अखंड दीप चालू ठेवावा. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही. दिवा पुन्हा लावावा. पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जप करावा, तिची प्रार्थना करावी, क्षमायाचना करावी. फुलोरा म्हणजे काय? नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंजा आणि कडक पुरिया, साटोरिया करतात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी आणि अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का? ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो? समर्पण भावनेने अर्पण करतो. देव नैवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून वास घेतो. होम. नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीच आपण या देवी शक्ती स्वरूपाची पूजा करतो. महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठे आहेत. त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी व वणीची सप्तशृंगी हे पूर्ण पीठे व माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे. कारण माहूरला फक्त तांदळा आहे, फक्त मुखपूजन आहे. तांदळा हे पार्वतीचे रूप आहे, तिथे शिवाचा लोप आहे. इतर पीठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे. देवीच्या सेवा कोणत्या? श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत आणि खालील सेवा कराव्यात. 1 म्हणजे कुंकुमार्चन सेवा. देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते. ती रजोगुणी आहे. तिला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे. म्हणून कुंकुमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मूर्तीला कुंकुमार्चन करावे, त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऐश्वर्य देते. तांबूल प्रदान सेवा. देवीला विडा हा अत्यंत प्रिय आहे. विडा हाही रजोगुणी आहे. 13 गुणी विडा तिला अत्यंत प्रिय आहे. जगाच्या कल्याणासाठी तिला सत्वगुणापेक्षा रजोगुणाची आवश्यकता असते. म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे. विडा, खीर, पुरी, तळलेले पदार्थ तिला प्रिय आहेत. नवरात्रामध्ये दुष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झाली. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी दौहित्री पाडवा असतो. त्या दिवशी मातामह श्राद्ध असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत
पण आजोबा जिवंत नाहीत. आईचे वडील आणि आजोबांना जाऊन 1 वर्ष झाले असेल अशा 3 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या नातवास आजोबाचं तर्पण करता येते. व्यवस्थित श्राद्धाचा स्वयंपाक करून भोजन ब्राह्मणास करून श्राद्धविधीही करता येतो. मात्र वडील गेल्यावर दौहित्र करता येत नाही. नवरात्र एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पुढील वर्षी नवरात्र करायचे नाही असा चुकीचा समज आहे. प्रथम वर्षाची निषिद्धे जरूर पाळावीत. उत्सव महोत्सवपूर्वक साजरे करण्याऐवजी धार्मिक विधी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे हा चितपावन कोकणस्थ लोकांचा विधी असतो. हा कुळधर्मापैकी एक विधी आहे. त्यावेळीही शक्ती देवतेला आवाहन करून अग्नी प्रज्वलित होतोच. ती देवता तेथे उपस्थित असते. नवमीला शस्त्रपूजन असते. याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. विजयादशमीच्या दिवशी देवीचा महोत्सव असतो. यावेळी देवीस पंचामृत महाभिषेक करावा. 3. सरस्वती पूजन. सरस्वती ही सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेल्या देवतांपैकी एक आहे. सर्व प्रकारच्या विद्या देणारी, विद्यादात्री, ब्रह्मज्ञान देणारी देवता असा तिचा लौकिक आहे. शारदा किंवा सरस्वती या देवात रिद्धी सिद्धी म्हणून मानल्या आहेत. गणपती त्यांच्याकडून कार्य करून घेतो. षष्ठी सप्तमीला आपण त्यांचे आवाहन करून पूजन करतो. ती हंसावर रूढ असल्याने हंसासारखी सर्वत्र विहार करते. पण हंसाला निरक्षीर विवेक असल्याने ती त्याचा वाहन म्हणून स्वीकार करते. नवनव्या प्रांतात जाऊन नवनवीन प्रज्ञा ती आत्मसात करते. 5. महालक्ष्मी पूजन. अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. ते परमेश्वराचेच रूप आहे. लक्ष्मी याचा अर्थ एका व्यक्तीकडे लक्ष देणारी म्हणजे तिचे भगवंताकडे लक्ष आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे श्रीयंत्रावर उभे आहे. श्रीयंत्राच्या बरोबर मध्यावर देवीचा वास आहे. त्या ठिकाणी कुंकुमार्चन करून श्रीसुक्ताची आवर्तने करतात. जगदंबा ही दुष्टांचा नाश करून ऐश्वर्य व ज्ञान या स्वरूपात सौभाग्य प्रदान करते. दुर्गा महाकाली ही शक्तीची रूप आहे. तिचे रूप अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठीच हे उग्र रूप तिने धारण केले. 8 हात, गळ्यात रुद्रमाळा, तोडलेल्या हातांचा मेखळा असे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की कोणत्याही दिशेने संकटे आली तरी ती थोपवू शकते. जास्त भुजा आणि जास्त मुखे तिचे महाकाय स्वरूप दाखवितात. तिच्या उपासनेने अनेक सिद्धी प्राप्त होतात. तिच्या पूजास्थानावर जाऊन तिची पूजा केल्यास ती दिव्य शक्ती देते. उत्थापन. आपापल्या कुळाचारानुसार काही कुळात नवमीला तर काही कुळात दशमीला नवरात्रोत्थापन करतात. या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. म्हणजे महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण आनंदोत्सव साजरा करतो, गोडधोड करतो, एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो. सोने प्रदान. पराक्रम करायला गेलेल्या देवींची भक्तगण या दिवशी विजय मिळवून येतात. पण अशी गोष्ट सांगतात, विद्यारण्य स्वामींनी गायत्री देवीची उपासना केली. ती 12 वर्षांच्या नंतर त्यांना दसऱ्याच्या दिवशी प्रसन्न झाली. तिने सोन्या मोत्यांचा वर्षाव केला. त्यामध्ये आपटेची पाने होती. हल्लीच्या कालमानानुसार सुवर्णदान देणे शक्य नाही, पण आपटेची पाने मात्र देतात. हे सुवर्ण पराक्रम करून आणल्याने लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते. जप. नवरात्रामध्ये जय जगदंब श्री जगदंब असा देवीचा जप करावा आणि प्रार्थना करावी. हे देवी, तू बुद्धिरूपाने सर्वांच्या ठिकाणी वास कर. आपण जी व्रते आचरतो ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आचरतो. त्यामध्ये मी करतो असा अहंभाव नसावा. ही व्रते आचरल्यानंतर सर्व कर्मे श्रीकृष्णार्पण करावीत, म्हणजे त्यातील दोषांचे परिमार्जन होते. यावेळेस भगवंत आपली परीक्षा पाहत असतो. त्यामुळे व्रतारंभ करताना परमेश्वराची शरणागत भावनेने प्रार्थना करावी व शक्तीची प्रार्थना करावी.
मन स्थिर ठेवून शांत राहावे. शेवटी अपराधांची क्षमा मागून व्रत सांगता करावी. 9 संख्या आणि नवरात्र आध्यात्मिक संबंध आणि महत्त्व. नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरले जाणारे 9 धान्य, साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस आणि मटकी. दुर्गा मातेचे 9 अवतार: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री. दुर्गा देवीची 9 नावं: अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका. महाराष्ट्रातील देवी मातेची प्रसिद्ध 9 देवस्थानं: वसईची वज्रेश्वरी, डहाणूची महालक्ष्मी, अडिवरेची महाकाली, वणीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, अंबेजोगाईची योगिनी माता आणि कार्ल्याची श्री एकवीरा देवी. नवरात्रींचे 9 रंग: लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केसरी, पांढरा, गुलाबी आणि जांभळा. नवग्रहांच्या 9 समिधा: रुई, पलाश, खदीर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, क्षमी, दुर्वा आणि कुश. नवग्रहांची 9 रत्न: माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्पकराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य, पीतवर्णमणी. 9 प्रकारची दानं: अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान. नवविध भक्तींचे 9 प्रकार: श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य आणि आत्मनिवेदन. प्रसिद्ध 9 नाग: शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत आणि पद्मनाभ. समस्त मानवजातीला सामावून घेणाऱ्या पृथ्वीचे 9 खंड: भरतखंड, केतुमालखंड, रम्यखंड, विधिमालखंड, वृत्तखंड, द्रव्यमालखंड, हरिखंड, हरणखंड, सुवर्णखंड. मानवी देहांतर्गत असलेले 9 कोश: अन्नमय, शब्दमय, प्राणमय, आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय, आकाशमय आणि विज्ञानमय. मानवी मनाचे 9 गुणधर्म: धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण आणि चांचल्य. मानवी शरीराच्या 9 अवस्था: मातेच्या उदरातील निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू. नाथांच्या नीतिशास्त्रातील 9 रहस्य: आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथुन, मंत्र, औषध, दान, मान आणि अपमान. शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद. अश्विन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या नवरात्रात दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं. या नवदुर्गा म्हणजेच दुर्गेची 9 रूपे ही 9 औषधी वनस्पतींमध्ये विराजमान झालेली आहेत. ज्याप्रमाणे 9 देवी आहेत त्याप्रमाणेच या 9 वनस्पतींना वैद्यकीय उपचार पद्धतीच्या नवदुर्गा म्हटलं जातं. नवदुर्गांची उपासना मनुष्याची आध्यात्मिक उन्नती करतात, तर या औषधी वनस्पतींच्या रूपातील नवदुर्गा मनुष्याच्या शरीराचं समस्त व्याधींपासून रक्षण करतात. मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत सर्वप्रथम नवदुर्गांच्या या 9 औषधी स्वरूपांना स्थान दिलं गेलं. ब्रह्मदेवांनी हे ज्ञान दुर्गा कवच रूपात मार्कंडेय ऋषींना दिलं. सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय असणारी या औषधी वनस्पती मनुष्याचं रक्षण करतात.
म्हणजेच एक प्रकारे या वनस्पती मनुष्यासाठी कवचच आहेत. त्यामुळे यांना दुर्गा कवच म्हटलं जातं. या औषधी वनस्पतींमुळे मनुष्य निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो. मार्कंडेय पुराणानुसार या औषधी वनस्पती निरनिराळ्या रोगांना बरं करत, रक्त शुद्ध करत, रक्ताभिसरण नीट करत मनुष्याला बरं करतो. त्यामुळे मनुष्याने या वनस्पतींची आराधना करीत यांचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे. आता आयुर्वेदातील या नवदुर्गांबद्दल. पहिली शैलपुत्री म्हणजेच हरड किंवा हिरडा ही वनस्पती. पहिली दुर्गा शैलपुत्री आणि आयुर्वेदात तिचं रूप हरड या वनस्पतीत आहे. हिलाच हिमावती असंही म्हणतात. आयुर्वेदात हिचं स्थान महत्त्वाचं आणि ही वनस्पती 7 प्रकारची आहे. हरितिका किंवा हरी ही भय किंवा भीती घालवते. पथया ही शरीराला हितकारक आहे. कायस्थ ही शरीराला सुदृढ करते. अमृता ही अमृता समान म्हटलेली आहे. हेमावती ही हिमालयावर असणारी. चेतकी ही चित्त प्रसन्न करणारी. श्रेयसी यश देणारी. शिवा ही कल्याणकारक आहे. आता यातून शैलपुत्रीची आराधना कशी होईल तर हिरडा ही वनस्पती औषध म्हणून उपयोगात आणून तुम्ही या दुर्गेची उपासना करू शकता. दुसरी ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी. ही वनस्पती आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते आणि स्वर मधुर करते. म्हणूनच ब्राह्मीला सरस्वतीही म्हटलं जातं. ही मन आणि मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर आणि लघवी संबंधित व्याधींना शरीरातून बाहेर टाकते. तिसरी चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर. ही वनस्पती कोथिंबिरीसारखी असते. हिच्या पानांची भाजी करतात जी खूप पौष्टिक असते. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते म्हणून हिला चर्महंती असंही म्हणतात. शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी ही चंद्रिका वनस्पती आहे. 4 कुष्मांडा म्हणजेच कोहळा. कोहळ्यापासूनच पेठा ही मिठाई केली जाते. कोहळा शरीरातील बळ वाढवतो, वीर्य वाढवतो, रक्ताचे विकार बरे करतो, पोट साफ ठेवतो. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे त्यांच्यासाठी कोहळा हा अमृता समान आहे. हा शरीरातील दोषांना दूर करत हृदयरोग बरा करतो. पित्ताचा त्रास याने बरा होतो. 5वी स्कंदमाता म्हणजेच अळशी किंवा जवस. वात, पित्त, कफ अशा व्याधींचा नाश अळशी करते. 6वी कात्यायनी म्हणजेच अंबाडी. अंबा, अंबिका, अंबालिका, माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते. पित्त, कफ तसेच गळ्याचे आजार यांना बरी करते. 7वी काळरात्री म्हणजेच नागदवन. ही वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते. मन आणि मेंदूचे विकार बरे करते. विजयश्री मिळवून देते. या वनस्पतीची लागवड घरी करावी. ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य मिळवून देते. ही सर्व प्रकारच्या विषावरही जालीम उपाय आहे. 8वी महागौरी म्हणजेच तुळस. तुळस ही एक सर्वांच्या ओळखीची औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक घरात लावली जाते. तुळस 7 प्रकारची असते. पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक आणि षटपत्र. तुळशीचे हे सर्व प्रकार रक्त शुद्ध करतात. ही हृदयरोगावर हितकारक आहे. 9वी सिद्धिदात्री म्हणजेच शतावरी. हिला नारायणी असेही म्हणतात. शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम अशी औषधी वनस्पती आहे. रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी वनस्पती आहे. शतावरी वनस्पतीचे नियमानुसार सेवन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. या आहेत आयुर्वेदाच्या नवदुर्गा. यांचं औषध म्हणून योग्य प्रमाणात सेवन केल्यास मनुष्य त्या आजारातून बरा होऊन योग्य रक्ताभिसरण होत संपूर्ण निरोगी होतो असं मार्कंडेय पुराणात सांगतात.
अशा आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सगळ्यांवर आणि कुटुंबियांवर राहो आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो अशी श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।